हॅलो फ्रेंड्स, MST CET सावली करिअर पॉईंटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत MST CETचा एक्झाम पॅटर्न काय असते. चला सुरुवात करूया. MST CET एक्झाम पॅटर्न काय असते, मोड काय असते एक्झामचा, तर हा आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केला आहे. ऑनलाईन असते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. तुम्हाला कम्प्युटरवरच ती परीक्षा द्यावी लागते. परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चनवर आधारित असते, म्हणजे एका प्रश्नाचे 4 उत्तर असतात, त्यापैकी एक करेक्ट आन्सर असतो. आता याच्यामध्ये आपल्याला अजून काय डिस्कस करायचं आहे, सब्जेक्ट वाईज पेपर पॅटर्न काय असते. सब्जेक्ट वाईज म्हणजे याच्यामध्ये 2 ग्रुप पडतात, एक PCM आणि दुसरा ग्रुप म्हणजे PCB. आता PCM ग्रुप म्हणजे काय, इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला 3 सब्जेक्ट फेस करावं लागतात. ते कोणकोणते, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. आता आपण सब्जेक्ट्स वाईज डिस्कस करणार आहोत, किती क्वेश्चन असतात आणि प्रत्येकी क्वेश्चन किती मार्क असतात. सब्जेक्ट्स फिजिक्ससाठी किती क्वेश्चन विचारले जातात, एकूण 50 क्वेश्चन विचारले जातात. प्रत्येकी क्वेश्चन किती मार्क असतात, तर 1 मार्क असते, म्हणजे टोटल मार्क 50. दुसरा सब्जेक्ट जो आहे तो आहे केमिस्ट्री, रसायनशास्त्र. किती क्वेश्चन असतात, तर 50 क्वेश्चन असतात. टोटल मार्क्स किती असतात, प्रत्येकी क्वेश्चन 1 मार्क आणि टोटल मार्क असे पकडले तर 50 मार्क. तर तिसरा सब्जेक्ट जो असतो तो असतो मॅथमॅटिक्स. क्वेश्चन असतात 50, प्रत्येकी क्वेश्चन 2 मार्क मिळतात. किती मार्क मिळतात, 2, आणि टोटल मार्क्स किती झाले याचे 100. असा जर आपण हिशोब लावला तर टोटल मार्क्स असतात, टोटल क्वेश्चन असतात 150, 150 क्वेश्चन असतात, आणि त्याच्यावर टोटल मार्क्सचा पेपर असतो 200 मार्काचा पेपर असतो. याच्यासाठी तुम्हाला वेळ किती मिळतो, तर 180 मिनिटे मिळतात. म्हणजे 3 तास तुम्हाला, 3 तासाच्या आत तुम्हाला 200 मार्कासाठी 150 क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. कोणत्या ग्रुपमध्ये, PCM ग्रुपमध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ग्रुपमध्ये. तसंच आपण जाऊ PCB ग्रुपसाठी. PCB ग्रुप कोणी फेस करतो, ज्यांना फार्मसी आणि ॲग्रिकल्चर या सेक्टरमध्ये जायचं आहे. सब्जेक्ट्स कोणकोणते असतात, सेम फिजिक्स असते यांना. किती क्वेश्चन असतात, तर 50 क्वेश्चन असतात, प्रत्येकी क्वेश्चन 1 मार्क. टोटल क्वेश्चन किती झाले, 50 क्वेश्चन, टोटल मार्क्स 50. नंतर दुसरा रसायनशास्त्र, केमिस्ट्री. टोटल क्वेश्चन किती असतात, तर 50 क्वेश्चन असतात, प्रत्येकी क्वेश्चन 1 मार्क, टोटल मार्क्स 50. नंतर तिसरा सब्जेक्ट जो असतो तो असतो बायोलॉजी. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स इथे थोडासा बदल आहे. तिथे मॅथ्ससाठी फक्त 50 क्वेश्चन होते, आता तुम्हाला बायोलॉजीसाठी किती आहेत, 100 क्वेश्चन आहे. कोणत्या ग्रुपसाठी बोलत आहोत आपण, PCB, ज्यांना फार्मसी आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी. टोटल मार्क्स किती असतात, प्रत्येकी क्वेश्चन 1 मार्क, टोटल मार्क्स किती असतात मग 100. अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर PCM ग्रुपमध्ये आपल्याला 150 क्वेश्चन सॉल्व करायचे होते, आणि PCB ग्रुपमध्ये आपल्याला 200 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. सेम क्वेश्चन मार्क्स आहेत, 200 मार्काचा पेपर असतो. टोटल टाईम किती आहे, टाईम आहे 180 मिनिट, म्हणजे 3 तासाचा हा पेपर असतो. मग काय असते, मार्किंग स्कीम असते. जर तुम्ही करेक्ट आन्सर दिला, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या पेपरमध्ये जर तुमचा एक प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर तुम्हाला 1 मार्क मिळतो, आणि मॅथमॅटिक्सचं जर एक उत्तर बरोबर आहे तर तुम्हाला 2 मार्क मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रॉंग आन्सर जर तुमचा आन्सर चुकला असेल तर तुम्हाला नो निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे चुकीच्या उत्तरावर तुमचे गुण कपात केले जाणार नाही. अनअटेम्प्टेड क्वेश्चन म्हणजे जर तुम्ही एखादी प्रश्न सोडवलाच नाही तर त्याच्यावर तुम्हाला किती मार्क मिळतात, की कटतात, काहीच मार्क कटत नाही, 0 मार्क्स कटतात आणि 0 मार्क्स मिळतात. नंतर सिलॅबस काय असते, मुख्यतः सिलॅबस. पुढच्या क्लासमध्ये आपण सिलॅबस डिस्कस करणार आहोत. सिलॅबस बेस कशावर असते, बेस असते क्लास 11 20% वेटेज असते, आणि 12th 80% वेटेज. म्हणजे तुमचा जो सिलॅबस आहे 11वी आणि 12वीचा सिलॅबस असतो. 20% तुमचा 11वीचा सिलॅबस आणि 12% तुमचा 12वीचा सिलॅबस. इम्पॉर्टंट पॉईंट्स काय लक्षात ठेवायचं आपल्याला इथून, तुमचा जो पेपर असतो तो MCQ टाईप असतो. प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन असतात, ABCD. त्यापैकी योग्य उत्तर असते एकच. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउ केले जात नाही. क्वेश्चन पेपर कोणकोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही सोडवू शकता, इंग्लिश, मराठी, उर्दू या माध्यमात तुम्ही पेपर देऊ शकता. शॉर्ट टिप्स आहे तुमच्यासाठी काही CETसाठी. फिजिक्स, केमिस्ट्रीसाठी तुम्हाला NCERT प्लस 12वीचा टेक्स्टबुक पुरेसं आहे, आणि मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे. तर ते कशी करायची ते आपण पुढच्या क्लासमध्ये नक्की बघू. धन्यवाद CET सावली करिअर पॉईंटला जोडल्याबद्दल, आणि असेच जोडून राहा. याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा. धन्यवाद.